आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय, कुऱ्हाडीनं कट त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण समाजाचे आहेत. घेरू नका. आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय. परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. या निर्णयातून मराठा भावांचा काहीच फायदा होणार नाही, परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची तेढ निर्माण होण्याची वेळ आलेली आहे. मला सांगा शिंदे साहेब, सामाजिक मागासलेपण जे मी आता माझे भाऊ सांगितले, आज माझा गोसावी भाऊ असेल, माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा, त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील, या सगळ्या मागासलेल्या ओबीसींवर आपण कुऱ्हाडीनं कट त्यांचे हक्क तोडायचे का? कुऱ्हाडीनं कट आरा मशीन मध्ये टाकून जसं लाकूड कापतो तसं कापायचं का? खाटकासारखं यांना तोडायचं का? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा स्पेस निर्माण करून दिला. हा स्पेस शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यांअगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधाकृष्ण विखे पाटील की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे. जरंग्या ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू, ते शब्द सुद्धा कमर खालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू,
ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे. तुम्हाला मला सांगायचं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो, ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे, रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, डी नोटिफाईड ट्राइब, विमुक्त जाती, नॉमिडिक ट्राइब, अदर बॅकवर्ड क्लासेस, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरीचा जो कायदा आहे, कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट 2000, ह्या कायद्याला डायल्यूट करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला निष्प्रभ करण्याचे अधिकार, ह्या कायद्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण थांबवण्याचे अधिकार कोणत्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी तशा प्रकारचे अधिकार प्राप्त नाहीत. आणि म्हणून हे भारतीय संविधानासोबत जे आहे एक ऑफिस ऑर्डर काढून, संभ्रमित ऑफिस ऑर्डर काढून जे आहे लोकांमध्ये मत भिन्नता निर्माण होत आहे. आणि म्हणून कालची कृती ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 या कलमाला जे आहे, ज्या ह्या कलमाच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे. कालचा शासनाचा GRची कृती ही त्यातून निर्माण झालेल्या रिझर्वेशन ऍक्टला निष्प्रभ करणारी आहे. कालच्या GRची कृती ही त्या रिझर्वेशन ऍक्ट 2000च्या आधारे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातले रूल्स जे 2003 कॉन्टम्प्लेट झाले, त्या रूलवर म्हणजे एक घाला आहे, त्या रूलला बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातील आर्टिकल 340 ला म्हणजे एका प्रकारे सन्माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग नाहीत, सन्माननीय माजी काय आपले सन्माननीय माजी हे न्यायमूर्ती सन्माननीय शिंदे हे जे आहेत हे कोणत्याही प्रकारे मागास आयोग नव्हते. आणि त्यामुळे त्यांना शिफारस करण्याचाच मुळात अधिकार नाही. त्यांना शिफारसच करण्याचा मुळात अधिकार नाही, कारण मागास आयोगच शिफारस करू शकते. आणि त्यामुळं संदीप शिंदे न्यायमूर्ती निवृत्त यांनी जे काही चालवलेलं आहे, कारण शासन निर्णयामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आलाय, त्यांच्या शिफारसींचा उल्लेख आलाय, त्या आधारे जर रूल मध्ये चेंज केला जात असेल तर माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या व्हॅलिडिटी अँड सँटिटी ऑफ अपॉइंटिंग ॲज ए कमिटी ही येणाऱ्या काळात चॅलेंज केली जाईल. त्यांची नियुक्तीच अल्ट्रा व्हायरस आहे.